नमस्कार मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगायला जाणार आहे ते ऐकून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा विश्वास बसणार नाही आहे आणि म्हणून एखाद दोन व्हिडिओच्या लिंक या माझ्या व्हिडिओच्या खाली देत आहे, कारण मी तुम्हाला हे दाखवू शकत नाही. पण इराण विरुद्धच्या युद्धाला उद्या 2 आठवडे पूर्ण होतील. 28 फेब्रुवारीला हे युद्ध सुरू झालं आणि बाकी कुठेही काही सांगितलं जात असेल, मी पण काही बोलत असेल, एक गोष्ट आपल्याला नजरेआड करता येणार नाही, ती म्हणजे या गेल्या 2 आठवड्यामध्ये इराणमधली तब्बल 3500 लक्ष्य टार्गेट्स अमेरिका आणि इस्रायलनी लक्ष्य केलेली आहेत, उद्ध्वस्त केलेली आहेत. आणि हे सगळं करताना इराणमधल्या मारल्या गेलेल्यांची संख्या 1350, जी मोठी वाटते, पण एवढ्या मोठ्या युद्धामध्ये तुलनेने ती कमी आहे. 3500 टार्गेट्स म्हणजे काय याचा आपल्यापैकी बऱ्याच जणांना अंदाज येत नाही. 3500 म्हणजे बघा, 14 दिवसात 3500 म्हणजे रोजच्या रोज जवळजवळ 200-250 टार्गेट्स लक्ष्य केली जातात सुरुवातीच्या दिवसात. तर 500पेक्षा जास्त टार्गेट म्हणजे काय, तर रणगाडा, मिसाईल लॉन्चर, मिसाईल्स, कमांड अँड कंट्रोल सेंटर, सैन्यतळ, पोलीस हेडक्वार्टर, गोडाऊन, या सगळ्या गोष्टी टार्गेट्स आहेत. इराणमधली राजवट बदलण्यासाठी या सगळ्या गोष्टी नष्ट करणं, उद्ध्वस्त करणं आवश्यक आहे, असं अमेरिका आणि इस्रायलचं मत होतं. पण या गोष्टी शोधणार कशा? आणि तिथेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIची प्रचंड मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. आजच एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला ट्विटरवर, पण ही गोष्ट 2014 सालपासून सुरू आहे. प्रोजेक्ट मेवन असं त्याचं नाव आहे आणि हे एक प्रोजेक्ट आहे जे आज सर्वांसमोर दाखवण्यात आलं. म्हणजे अशा किती गोष्टी चालू असतील कल्पना नाही, पण प्रोजेक्ट मेवन हे कुठून सुरुवात झाली? 2014 पासून सुरुवात झाली. खरं तर त्याची ऑर्डर म्हणजे नावासकट ऑर्डर 2017 साली काढण्यात आली. हे काय आहे, तर जेव्हा एखादं युद्ध असतं आणि तुम्हाला शत्रूचा रणगाडा नष्ट करायचा असतो, शत्रू देशातलं गुप्त वार्ता विभागाचं कार्यालय नष्ट करायचं असतं, शत्रूला रसद पुरवणारी वाहनं नष्ट करायची असतात. ही वाहनं नेमकी आहेत कुठे, हे रणगाडे तुमच्याकडे आहेत कुठे, हे कळणार कसं? पूर्वी या सगळ्या गोष्टी हेरगिरीचा भाग होता. तुमचे हेर तिकडे असायचे किंवा त्या भागातले स्थानिक लोक खबरी तुम्हाला बातम्या पुरवायचे. त्यांनी बातमी पुरवली की ती बातमी लष्कराकडे किंवा हवाई दलाकडे दिली जायची. मग ते विमान त्या भागात घिरट्या घालायचं आणि जेव्हा लक्ष्य दिसेल तेव्हा ते लक्ष्य टार्गेट उद्ध्वस्त केलं जायचं. या सगळ्याला काही दिवस लागतात, कधी काही दिवस नाही तर अनेक तास लागतात. त्यातनं गोष्टी बदलल्या आणि आपण आता दृकश्राव्य जगात आलो. सगळीकडे CCTV कॅमेरे लावण्यात आले. आता आपल्या मुंबईतही 10,000पेक्षा जास्त CCTV कॅमेरे असतील. खाजगी लोकांचे धरले तर किती असतील माहिती नाही. या कॅमेऱ्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जातं. आपल्या सोसायटीच्याच हल्ली तिथेही CCTV कॅमेरे असतात आणि एखादी गोष्ट घडली की काहीतरी चोरी झाली, कोणतरी येऊन काहीतरी उचलून गेलं किंवा नळ सुरू राहिला किंवा अशा गोष्टी झाल्या, गाडीची हवा कोणीतरी काढून गेला आणि ते जर बघायचं असेल तर आपल्याला ते CCTVचं फुटेज मिळवून, ते 10 तासाचं फुटेज असतं, त्या 10 तासात ह्या नेमका प्रसंग कधी घडला, तो प्रसंग घटना असते 5 मिनिटाची, 10 मिनिटाची, ते कोणाला तरी 10 तास ते बघावं लागतं. ही आपल्या सोसायटीची CCTVची गोष्ट आहे. किंवा दुकानात एखाद्या कोणीतरी माल उचलला तर ते शोधायला दुकानदाराला या गोष्टी कराव्या लागतात. कल्पना करा, जे लोक अतिरेक्यांचा मागोवा घेत असतात अफगाणिस्तानमध्ये, इराकमध्ये, येमेनमध्ये, एक घर असतं, त्या घरात कोणीतरी दडलेला असतो, ओसामा बिन लादेन लपून बसलाय. त्या घरात 24 तासामध्ये फक्त 3 माणसं येतात. एक दूधवाला येतो, एक आणखीन कोणतरी येतो. बाकी 24 तासात तिकडे फारसं कोणी फिरकत नाही. पण या घरात तो दडलेला असेल तर त्याच्यावर टेहळणी करायला यापूर्वी काय व्हायचं, तर कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये
म्हणजे आता माहिती कुठून कुठून येते, एकतर उपग्रहाद्वारे येते, उपग्रह तिथे जर असतील तर त्याच्याद्वारे फोटो काढून व्हिडिओ ते मिळत असतात. दुसरं म्हणजे त्या देशाचं समजा CCTV कॅमेरा आणि त्यांची माहिती असते ती तुम्ही हॅक करून त्या स्रोतातनं माहिती मिळवू शकतात. तुमचं स्थानिक लोक तिकडे खबरी असतात, ते फोटो काढून व्हिडिओ काढून पाठवत असतात, ती माहिती तुमच्याकडे येते. म्हणजे दररोज तुमच्याकडे काही लाख तासांचं व्हिडिओ फुटेज, फोटो या सगळ्या गोष्टी येत असतात. आता बऱ्याच देशांमध्ये हे झालं, इस्रायलसारख्या देशांमध्ये झालं, अमेरिकेत आज जवळपास अर्धे सैनिक हे सीमेवर न लढता असे कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये बसून TV आणि याचं सगळ्याचं मॉनिटरिंग करतात. पण त्यांच्यासाठी ही सोपी गोष्ट नाही आहे, कारण समजा कोणी दहशतवादी तिकडनं बाहेर पडणार असेल किंवा एक मिसाईल लॉन्चर एका मालाचा ट्रक त्याच्यामध्ये तो दडवला असेल, म्हणजे बाहेर न वाटतो की हा साधा त्याची झडती घेतल्याशिवाय, कोणतरी चेकपोस्टला तो थांबवल्याशिवाय कोणाला कळणारच नाही आतमध्ये कचरा आहे का मिसाईल आहे ते, असं त्याचं रंगरूप बदललेलं आहे. तर हे सगळं त्याला अनेक तास त्या एकटक त्या कॅमेराकडे म्हणजे त्याच्या स्क्रीनकडे बघून त्याच्यात काही वेगळं दिसतंय का हे शोधावं लागायचं. आणि त्यामुळे अमेरिकेच्या संरक्षण दलामध्ये, पेंटॅगॉनमध्ये अतिशय नवीन वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या. आणि त्यावेळेला आता बघत होते की गुगल काय करतंय, ॲमेझॉन काय करतंय, मायक्रोसॉफ्ट काय करतंय. म्हणजे एरवी बरेचसे शोध हे संरक्षण क्षेत्रात लागतात आणि मग ते खाजगी क्षेत्रात नेले जातात. पण या वेळेला काय झालं, ती खाजगी क्षेत्रामध्ये खास करून ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याच्या आधी ज्याला आपण म्हणतो ना मशीन लर्निंग, इमेज ॲनालिटिक्स, ह्या ज्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या, तेव्हा मग त्यांनी या गोष्टी घेऊन गुगलकडे, ॲमेझॉनकडे, मायक्रोसॉफ्टकडे ते गेले की बघा हा आमचा प्रॉब्लेम आहे, ही आमची समस्या आहे, कसं शोधता येईल. आणि मग त्याच्यातनं एक प्रोजेक्ट सुरू झालं 2017 साली, प्रोजेक्ट मेवन म्हणून. आणि त्याच्यात काय केलं गेलं तर त्याच्यामध्ये हा जो रोज हजारो तासांचा व्हिडिओ फीड येतो, लाखो तासांचा व्हिडिओ फीड येतो, कारण चीनसारख्या देशाला मॉनिटर करायचं आहे, भारतासारख्या देशाला मॉनिटर करायचं आहे, 150 कोटी लोकसंख्या आहे, हजारो टार्गेट्स असू शकतात. इराणसारख्या देशात आत्ता जे चाललंय त्याच्याच संदर्भात मी बोलतोय. तर त्याच्यात तुम्ही कॉम्प्युटरला प्रत्येक फोटोचं ॲनालिसिस करायला शिकवतात की ही गाडी, हा रणगाडा आहे का, रणगाडा नसेल तर ही चिलखती गाडी आहे का, चिलखती गाडी नसेल तर ही सैनिकांची वाहतूक करणारी गाडी आहे का, ती नसेल तर ही क्षेपणास्त्र लॉन्चर करणारी गाडी आहे का, ती नसेल तर ही खाजगी कार जी महत्त्वाच्या नेत्यांना इकडनं तिकडे नेणारी गाडी आहे का. आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, जे 1 महिना असेल, 1 वर्ष असेल, 5 वर्ष असेल, ते कॅमेरे ती गाडी एकदा त्या गाडीला टार्गेट केलं, असाइन केलं की त्या गाडीचा आकाशातनं CCTV कॅमेऱ्यातनं मागोवा काढला जातो. आणि मग पूर्वी तरी या गोष्टी मॅन्युअली व्हायच्या, आता या सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने होतं. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की समजा दहशतवाद्यांनी भरलेली गाडी एका घरात, जिथे दहशतवाद्यांचा तळ आहे, बाहेरनं हे घर साधं दिसतंय, पण तिकडनं काहीतरी हालचाल झाली, 6 महिने तिथे कोणी येत जात नव्हतं, अचानक 4 लोक बाहेर आले आणि एका गाडीत बसून निघून जायला लागले. तर या गोष्टी बघून त्याच्यावर ड्रोन हल्ला करेपर्यंत, ड्रोनद्वारे रॉकेट टाकेपर्यंत 6 तास 7 तास जायचे. आता ही गोष्ट तात्काळ रिअल टाईम शक्य होते. जसं तुम्ही तुमची ओला, उबर, स्विगी, झोमॅटोवाला तो कुठे मोटरसायकलवरनं डिलिव्हरी घेऊन पोचला हे तुम्हाला मोबाईलवर कळतं, तसंच आता तुम्हाला अख्ख्या देशातलं इंटेलिजन्स एका फीडद्वारे कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये कम्प्युटर तुमच्या समोर आणतो. जेव्हा एखादं अमेरिकेचं, इस्रायलचं विमान आकाशात झेप घेतं, तेव्हा कशावर हल्ले करायचेत याची सूचना देणारं, त्या भागात जे सर्वेलन्स विमानं किंवा उपग्रहातनं छायाचित्र काढली जातात, ती काढली जाऊन त्याच्यात रणगाडा कुठे आहे तो ओळखला जातो. त्या रणगाड्याचे कॉर्डिनेट्स, तो कुठल्या जागी आहे ती माहिती हवेतल्या हवेत, माणसाच्या याच्यामध्ये गरजच पडत नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या द्वारे ही माहिती विमानात बसलेल्या पायलटला किंवा ड्रोन ऑपरेट करणाऱ्या, कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून ड्रोन ऑपरेट करणाऱ्या ड्रोन पायलटला ही पोचवली जाते. आणि AIच ठरवते की ही माहिती, म्हणजे हा रणगाडा आहे, ही मिसाईल आहे. जर समजा इराणने ठरवलं की क्षेपणास्त्र लॉन्चरवर इस्रायल आणि अमेरिका हल्ला करते, हे आपल्याला लपवायचे, माणूस कशा पद्धतीने विचार करतो ना, तुम्ही
ठरवतात की चला या गाडीला आपण लाल पिवळा रंग देऊया आणि बाहेरनं ती कचऱ्याची गाडी वाटेल असं आपण त्याला हे करूया. तशा प्रकारच्या त्यांच्याकडे 500 गाड्या आहेत. एकदा त्यांनी एका गाडीबाबत केलं आणि ते लक्षात आलं की अशा गाड्या किती आहेत इराणमध्ये, ते लगेच त्याचा मागोवा घेतला जातो आणि विमान हवेत असताना, म्हणजे अमेरिकेचं विमान तेहरानवर उडत असताना उपग्रहाकडून सर्वेलन्स करणाऱ्या विमानाकडनं खालती CCTV कॅमेऱ्यातनं त्या फोटो आयडेंटिफाय केले जातात, पायलटला दिले जातात, निर्णय त्याला घ्यायचा असतो. आणि मग त्यांनी ओके केलं की आपोआप कदाचित 2000 किलोमीटर अंतरावरनं, कधी 500 किलोमीटर अंतरावरनं क्षेपणास्त्र डागलं जातं. कधी वैमानिकाला स्वतःला कळतं, त्यांनी ते दाबलं की विमानातनं त्याच्यावर हल्ला केला जातो. जिथे विमान नसतं, ड्रोन असतो, तिथे अमेरिकेत बसलेल्या माणसाला ते दिसतं. त्यांनी बटन दाबलं किंवा ओके केलं की आपोआप कुठूनही क्षेपणास्त्र येतं, ड्रोन येतो आणि ते टार्गेट नष्ट करतो. म्हणजे हे सगळं एका व्हिडिओ गेमप्रमाणे युद्ध सुरू आहे. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की त्या इराणमधल्या शाळेत जी मुलं मेली, म्हणजे खरोखर हा अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि अमेरिकेने, मी त्याला सारवासारव करणार नाही, त्यांनी स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला की आम्ही जाणीवपूर्वक असं लहान मुलांना लक्ष करत नाही. इराणसारखे देश, हमास, हिजबुल्ला हे जाणीवपूर्वक सामान्य लोकांना मारण्यासाठीच हल्ला करतात. आमच्या याच्यामध्ये चूक होऊ शकते आणि युद्धात चूक होऊ शकते, पण ती कशी झाली असावी याचं आता काही स्पष्टीकरण येते. कारण ज्या ठिकाणी ही शाळा होती, ती शाळा पूर्वी 10 वर्षापूर्वी तिथे इराणच्या नेव्हीचं म्हणजे त्यांचा जो IRGCचा तळ होता त्याचा भाग होता. नंतर तो तळ बाजूला केला गेला आणि तिथे ती शाळा सुरू झाली. पण ज्या फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ जे 10 वर्षापूर्वीपासून अमेरिकेच्या रेकॉर्ड्सवर होते, त्याच्या दृष्टीने तो ह्याचा तळ होता, नौदलाचा तळ होता. आणि त्याच्यामुळे हे जेव्हा AIच्या साह्याने होतं तेव्हा टार्गेट दिलं जातं, सांगितलं जातं की हा अमेरिकेच्या इराणच्या नेव्हीचा तळ आहे, याच्यावर लक्ष करू का नको. पायलटनी ओके केलं की लक्ष केलं जातं. पण मधल्या काळात तो तळ बंद होऊन तिथे शाळा सुरू झाली, हे जर त्या इमेज ॲनालिटिक्समध्ये आलं नसेल तर त्याला हे कळत नाही. हा त्याच्यात धोका आहे का? थोडासा धोका आहे. पण हा धोका असला तरी अशा प्रकारे लक्ष करणं, याच्यामुळे युद्धाचा बॅलन्स, युद्धाचं भवितव्य पूर्णपणे बदललेलं आहे. भविष्यातलं युद्ध हे सीमेवर सैनिकांकडनं लढलं जाणार नाही आहे. भविष्यातलं युद्ध हे आकाशात ड्रोन, विमानं, उपग्रह, हेलिकॉप्टर याच्याद्वारे लढलं जाणार आहे. जिंकण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईची आवश्यकता आहे. एकतर त्या देशात उठाव झाला पाहिजे, कोणीतरी जाऊन तिथे तो ताब्यात घेणं, तिथे नाकेबंदी करणं आवश्यक आहे. पण युद्ध जी लढली जातील ही इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आहे. आणि त्यामुळे हे खरं आहे की इराणने एक वेगळ्या प्रकारची लढाई सुरू केलेली आहे. असिमेट्रिक वॉरफेअरमध्ये इराणनंही चांगल्या प्रगती दाखवतंय. पण जी गोष्ट आता अमेरिका या युद्धात करते किंवा ज्या गोष्टी रशिया युक्रेन युद्धात केल्या जातात, शिकल्या जातात, त्या खरोखरच चकित करणाऱ्या आहेत. प्रोजेक्ट मेवनचा व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये देतोय, तो बघा. आणि आवडला असेल तर अशा प्रकारच्या गोष्टी इंटरनेटवर शोधा. खरोखरच हे सगळ्या गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.